पहिल्यांदा. माझे नाव संजय गायकवाड. मी इयत्ता पहिली ब मध्ये शिकत आहे. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांच्या काळातील एक प्रसंग तो सर्वांना मी सांगणार आहे. एके दिवशी लोकमान्य टिळक यांच्या वर्गातील काही मुले शेंगदाणे खात होते आणि टरफले वर्गात फेकत होते. म्हणून वर्गात अस्वच्छता पसरली आणि थोड्या वेळाने वर्गात गुरुजी आले. गुरुजींना वर्ग घाण दिसला म्हणून गुरुजींना खूप राग आला. गुरुजींनी आपली काठी काढली आणि दोन वेळा ओळीतल्या सडमांच्या तळहातावर मारू लागले. टिळकांची पाली आली. टिळकांनी मार खाण्यासाठी हात पुढे केला नाही. गुरुजी म्हणाले, हात पुढे कर. लोकमान्य टिळक म्हणाले, मी वर्गात घाण केली नाही, मी मार खाणार नाही. गुरुजींचा राग वाढला. गुरुजींनी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. मुख्याध्यापकांनी ही तक्रार त्यांच्या घरी पोहोचवली. मग वडिलांना शाळेत जेवायला लागले. त्यांचे वडील शाळेत येऊन म्हणाले, माझ्या मुलाकडे पैसे नाही, तो शेंगा